आज मार्केटमध्ये गेल्यावर मला भेटली करटुल्याची भाजी आणि ही पावसाळी भाजी असल्यामुळे मी आवर्जून आणते. मला कुठेही दिसो मी घेतल्याशिवाय राहत नाही, कारण ही वर्षभरातून एकदा येते आणि पावसाळी भाजी आहे त्याच्यामुळे मी नक्कीच घेते. कारण आहे ना, अशा पावसाळी भाज्या आहेत ना, रानभाज्या आपल्याला भरपूर माहीत नसतात की काय प्रकारे, पण तरी पण आहे ना, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत ना त्या नक्कीच घ्या आणि तुमच्या मुलांनाही चारा. कारण ह्या भाज्या खरंच खूप आयुर्वेदिक असतात आणि वर्षभर नसतात, त्या पावसाळ्यामध्येच असतात. त्याच्यामुळे मी तर आणतेच आणि माझ्या मुलांना आवडतं आहे की नाही आवडत हे मी बघत नाही. भाजी मी कोणती असो बनवतेच. मुलांचे जर नखरे बघितले ना तर कोणतीच भाजी त्यांना आवडणार नाही. त्याच्यामुळे आहे ना, सगळ्या भाज्या करायच्या, खाता आलं तर खातील नाहीतर उपाशी राहतील. मग एक साईडला डाळ भाताचा कुकर लावायचा होता, पण नंतर म्हटलं जाऊ दे, त्यांना भाजी आवडत नाही तर मसूरची आमटी आणि भात लावला. आता आहे ना, उद्याच्या कालवणाची पण तयारी अगोदरच करून ठेवावं लागणार ना. जर कालवणाला काही नसेल तर कडधान्य भिजवलेलं बरं पडतं. त्याच्यामुळे करटुल्याची भाजी कापून ठेवली, कडधान्य भिजत घातले म्हणजे वाटाणा आणि मटकी भिजत घातली. जर काही नसलंच तर पटकन कालवणाला घेता येतं. त्याच्यामुळे मी कडधान्य तर अगोदरच भिजवून ठेवते. मग काय डोक्याला ताप राहत नाही की बाबा आत्ता काय भाजी करायची आणि उद्या काय भाजी करायची. आता मला करायची होती भाजी, त्याच्यामुळे एक साईडला कुकर लावून घेतला मसूरच्या आमटीचा. मसूरची डाळ तर आम्हाला सगळ्यांना आवडते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कुणी भाजी नाहीच आवडली तर मसूरची डाळ खाता येईल. त्याच्यामुळे कुकरला भात आणि मसूरची आमटी लावली. आणि करटुल्याच्या भाजीला जास्त काही लागत नाही हो. फक्त त्याच्यामध्ये ना चणा डाळ भिजत घालून टाका आणि कांदा आणि टॅमॅटो आणि लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या. इतकी जबरदस्त भाजी होते ना, आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा. कारण पावसाळी भाजी ही आहे ना, खरंच खूप छान लागते. आता तर आहे ना, मला आवडते म्हणून मी तर आणते. आता मुलांना माझ्या आवडत नाही तरी ते जबरदस्ती खायला घालते त्यांना. त्याच्यामुळे ते जास्त नाटकं करत नाही, त्यांना खायला घालते. मुलांचा एकीकडे अभ्यास चालला होता आणि हे तर अजून आले नव्हते. त्याच्यामुळे ना, आमच्या गप्पा गोष्टी करत करत स्वयंपाक झाला. मग आहोही आले. म्हटलं आता जेवायची तयारी करून घ्यावी. कारण आहे ना, स्वयंपाक तर झाला होता आणि मुलांची शाळा जर सकाळची असते ना तर डोक्याला खूप ताप असतो. कारण मुलं घरातून सकाळीच 6:45ला जातात, त्याच्यामुळे त्यांना डब्बाही द्यावा लागतो. कारण सकाळी सकाळी जर आहे ना त्यांना डब्बा दिला नाही ना तर दिवसभर उपाशी राहतात. त्याच्यामुळे सकाळी भाजी चपाती तर मी आवर्जून देते आणि त्याच्यामुळे ना दिवसभर काही डोक्याला टेन्शनही राहत नाही. आता अशा प्रकारे तुम्ही जर भाजी करून घेतली ना तर आहे ना, खरंच खूप छान लागेल. एक साईडला मसूरच्या आमटीला पण फोडणी दिली आणि एक साईडला करटुल्याची भाजी बनवून घेतली. स्वयंपाक झाल्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसलो. मुलं म्हणत होती, आई आम्हाला ती भाजी अजिबात नको, तूच खा, कारण आम्हाला आवडत नाही. तरी म्हटलं तोंडी लावायला थोडी थोडी का होईना घ्यायचीच. त्याच्यामुळे त्यांना ताटामध्ये थोडी वाढल्याच्यानंतर म्हणतात, आई छान आहे भाजी, एवढी पण वाईट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सवय लावा, भाजी कोणतीही असो त्यांनी खाल्लीच पाहिजे. नाहीतर आहे ना, मोठं झालं ना इतका त्रास असतो ना. मला तर आहे ना खूप हे झालं होतं. त्याच्यामुळे मी आत्ता तर सवय लावली आहे मुलांना. त्याच्यामुळे सगळी भाजी मुलं खातात, कारण जास्त चोचले करत नाही. जी केली ती भाजी गप्प खा बरोबर, मग खातात. एक दिवस उपाशी राहते, दुसऱ्या दिवशी तर ते खाणारच आहे ना. त्याच्यामुळे आवर्जून, बाकी काही नसलं तरी चालेल पण भाज्या त्यांना आवर्जून देत जा. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.